शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। कुरळपमध्ये हिंस्र प्राण्याचा हल्ला, 7 मेंढ्यांचा लचका तोडला, 3 गंभीर। वाळवा तालुक्यातील कुरळप गावात अज्ञात हिंस्र प्राण्याने मेंढ्यांच्या कळपावर केलेल्या भीषण हल्ल्यात 7 मेंढ्या ठार तर 3 मेंढ्या गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी, मेंढपाळ आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून वन विभागाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कुरळप येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या धनगर तळावर मेंढपाळ बाजीराव माने यांच्या मेंढ्यांचा कळप नेहमीप्रमाणे मुक्कामी होता। सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बाजीराव माने हे जेवणासाठी घरी गेले होते। या संधीचा फायदा घेत अज्ञात हिंस्र प्राण्याने अवघ्या 10 ते 15 मिनिटाच्या कालावधीत कळपावर हल्ला चढवला। हल्ला इतका भीषण होता की कळपातील लहान मोठ्या अशा 7 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला तर 3 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या। माने हे परत आल्यानंतर त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मेंढ्या आणि घाबरलेल्या जनावरांचा आरडाओरडा ऐकू आला। त्यांनी तातडीने ग्रामस्थांना पाचारण केलं, मात्र तोपर्यंत हल्लेखोर प्राणी अंधाराचा फायदा घेत पसार झाला होता। या घटनेमुळे मेंढपाळ बाजीराव माने यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। मेंढपाळ व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या माने यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। आधीच चारा टंचाई आणि आर्थिक अडचणींचा सामना करत असताना या घटनेने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। हल्ल्याच्या स्वरूपावरून हा प्राणी बिबट्या असावा अशी शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे। घटनेनंतर परिसरात भीतीचे सावट पसरलं असून शेतकरी व मेंढपाळांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे। अनेक ठिकाणी ग्रामस्थांकडून टॉर्च आणि काठ्यांच्या साहाय्याने रात्री जागता पहारा दिला जात आहे। दरम्यान वन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन हल्लेखोर प्राण्याचा शोध घ्यावा, परिसरात पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा, तसेच पीडित मेंढपाळ बाजीराव माने यांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। वन विभाग पुढे कोणती पावले उचलते आणि पीडित मेंढपाळाला नुकसान भरपाई कधी मिळते याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे।